आपल्या सोबत आहेत. काय सांगणार, मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालात, काय मागणी? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्वावर हिंदू लोकांवर जे अत्याचार करत आहे, आमचे संतांना जेलात टाकताय, त्यांना ऍडव्होकेट सुद्धा देत नाहीये, मंदिरं तोडत आहे. तर मला वाटते ते विसरले की या देशामध्ये सुद्धा एक शेर आहे आणि त्या शेराचं नाव, त्या वाघाचं नाव PM नरेंद्र मोदी जी आहे. त्यांची एक आवाज म्हणजे पूर्ण बांगलादेशला सफाया होऊन जाईल. आणि बांगलादेशला सुद्धा माझं आव्हान आहे आणि हे निषेध करतोच, पण त्यांना एवढं आव्हान आहे, 15 सेकंडसाठी त्यांनी बांगलादेशचे CM जे बॉर्डर आहे ते फक्त ओपन करा. 15 सेकंड मध्ये हिंदुस्थानचे हिंदू बांगलादेश सोबत त्यांची लायकी त्यांना दाखवून देईल, एवढा मी सांगू शकते. आणि बांगलादेशनी जे आमच्या लोकांसोबत केलेलं, आमच्या संतांना आतमध्ये टाकलेलं आहे, आज निषेध करण्यासाठी आम्ही सगळे अमरावतीकर आज रोडवर निघालो आहे. मोठ्या प्रमाणावर महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर या निषेध रॅलीमध्ये पाहिला तर 4 महिन्याचा बाळ सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. तर मला वाटते येणारी पिढीचं भविष्य हा चांगलं झालं पाहिजे आणि पूर्ण विश्वामध्ये जिथे कुठे आमचे हिंदू आहे त्यांना आज सुद्धा लागली नाही पाहिजे. त्याकरिता सगळे हिंदू बाहेर आहे. आणि बांगलादेश असो की कोणताही कंट्री असो, कोणताही देश असो, कुठेही राहणारा हिंदूवर अत्याचार बर्दाश्त करणार नाही. पहिलेही 15 सेकंड होते आणि आजही 15 सेकंड आहे. त्यांनी फक्त बॉर्डर 15 सेकंड साठी ओपन करावं आणि त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवून देऊ. बांगलादेशने जे आहे ते 15 सेकंड साठी जी आहे ती देशाची सीमा उघडी करावी, आम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया जी आहे ती नवनीत राणा यांनी दिलेली आहे. आपण बघू शकतो अमरावती मधल्या जयस्तंभ चौक ते राजकमल चौक असा हा मोर्चा निघालेला आहे. भाजपचे पदाधिकारी, भाजपचे नेते देखील या संपूर्ण मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत. अमरावतीच्या जयस्तंभ चौकातून गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे आशयाचे पोस्टर या ठिकाणी आहे. ज्या हिंदू पर हमले होगे दुनिया के हिंदू एक होंगे असे आशयाचे पोस्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठी गर्दी जी आहे ती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. नवनीत राणा असतील, सोबतच भाजपचे महत्वाचे नेते जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे. 3 महिन्यापूर्वी देखील जो आहे तो अशाच पद्धतीचा मोर्चा अमरावती शहरामध्ये निघाला होता. त्यानंतर जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा जो आहे तो मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं जे आहे ते विविध हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकत्र आलेल्या आहेत. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.